हॅलो, नमस्कार. सगळ्या माझ्या मैत्रिणींचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आहे रविवार आणि आता इथे सकाळच ना रेसिपीची सुरुवात करते मी. आणि इथे मी करते मसाला म्हणजे वाटण. त्यासाठी 5 कांदे घेतले, 2 खोबऱ्याच्या वाट्या घेतल्यात, लसूण घेतलेला आहे आणि इथे खडे मसाले घेतले. त्यामध्ये 2 चमचे बडीशेप घेतले, खसखस पाव चमचा, काळी मिरी घेतली पाव चमचा, धणे 1 चमचा, लवंगा 3 ते 4 घेतल्यात, दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले आहेत. आणि आता हे बघा, हे खोबरं वगैरे मी सगळं किसून घेतलंय आणि कांदा पण बारीक चिरून घेतला आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये ना गरम मसाला थोडासा म्हणजे गरम करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये तो काढून घ्यायचा आणि त्यामध्येच आलं आणि लसूणचं सुद्धा हे थोडंसं तेल लावून हे करायचं आपल्याला, म्हणजे थोडीशी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये खोबरं पण मी आता हे ब्राऊन करून घेणार आहे. त्यानंतर याच कढईमध्ये खोबरं झालं की आपण कांदासुद्धा छान ब्राऊन करून घेणार आहोत. आणि आज मी रेसिपीला सुरुवात करते डायरेक्ट, कारण का माहिती आहे, आज संडे आहे आणि मी आज चिकन बनवणार आहे, चिकन थाली. तर त्यासाठी म्हणजे असं फिक्स नव्हतं की काही बनवायचं आज म्हणून. तर सकाळी ठरवलं आणि त्यानंतर मग मी हा मसाला करायला घेते. तर मसाला करायच्या अगोदर काय केलं, लाईट जाईल म्हणून मी मसाल्याची घाई केली. तर आता इथे बघा, हे चिकन आणलेलं आहे थाली बनवण्यासाठी आणि कलेजी. तर इथे मी हे वड्यांचं पीठ वगैरे सकाळीच आता भिजवून ठेवलं. तर आता पहिल्यांदा चिकनचा जो रस्सा आहे ना त्याची मी तयारी करते. तर चिकनच्या रस्स्यासाठी थोडंसं चिकन बाजूला काढून घेतलं आहे. त्यामध्ये हळद, तिखट, मीठ, चिकन मसाला आणि आत्ता जे आपण वाटण वाटलं ना तर ते घेतलेलं आहे. आणि आपल्या ह्या वाटणाची रेसिपी आपल्या चॅनलवरती मी एकदा दाखवलेली आहे. तर हे सगळं हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर तेल कडकडीत एकदम गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे फोडणीला घालायचं आहे आणि तेलावरती चांगलं 1 मिनिटभर असं परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये घालायचं पाणी जसं आपल्याला हवं आहे तसं, चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे शिजायला ठेवून देऊया. आता ते मी दुसऱ्या शेगडीवर ठेवले आणि आता इकडे कलेजी फ्राय करते. तर कलेजीला सुद्धा आपण सेम करायचं आहे, तेल गरम करून घ्यायचं आणि जे वाटण आहे ना ते थोडंसं घ्यायचं आहे, जास्त नाही, 1 चमचावर मी घेतलं आहे. त्यामध्ये हळद, तिखट, मीठ आणि चिकन मसाला टाकून ही कलेजी टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे. आणि यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, कलेजीला पाणी सुटतं. त्यानंतर झाकण ठेवायचं, झाकणावरती थोडंसं पाणी ठेवून हे आपल्याला कलेजीसुद्धा शिजवून घ्यायचे आहे. तसंच मी आता सुकं चिकन करते. तर ते सुद्धा आपण तेल गरम करून घ्यायचं, त्यानंतर त्यामध्ये वाटण घालायचं आहे आणि सुकं चिकनला थोडंसं वाटण जास्त लागतं. वाटण घालून त्यामध्ये तिखट, मीठ, हळद, परत चिकन मसाला घालून चांगलं हे मिक्स करून घ्यायचं, तमालपत्र वगैरे घालून. आणि आता ह्या मसाल्याला चांगलं तेल सुटलं ना की आपण त्यामध्ये चिकन घालून ना ते पण फ्राय करून शिजवून घ्यायचं आहे छानपैकी. इथे बघा, मी चिकन आहे ना तो रस्सा पण झालेला आहे आपला, इथे हे बघा. आणि इकडे कलेजी वगैरे करून घेतली, मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. आपला तयार झाला आहे आणि तुम्हाला आता दाखवते कलेजी पण केली आहे मी. हे बघा, इथे ही कलेजी केलेली आहे आणि इकडे हे सुकं चिकन केलं आहे. हे बघा, म्हणजे असं एकदम सुकं नाही, आपल्याला त्याच्यासोबत भाकरी, चपाती किंवा वडे वगैरे खाता येतील अशा प्रकारे केलं आहे मी. तर आता बघा, चिकन वगैरे झालेलं आहे, भात पण मी करून घेतला आणि आता एका साईडला वडे करायला घेते. आणि आता वाजलेले आहेत 1 दुपारचे. तर आता इथे बघा, वडे करायला म्हणजे माझ्यासोबत आलेला आहे हर्ष, म्हणजे वडे तळायला. नेहमी कसं हे असतात, तर हे गेले होते दौऱ्यासाठी बाहेर, तर ते सकाळी आलेत, त्याच्यामुळे ते आराम करतात. तर मला आज हर्ष मदत करतो आहे. आणि आता इथे वडे तुम्ही बघू शकता किती छान अगदी टम्म असे फुगलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत छान झाले होते वडेसुद्धा आणि चिकनसुद्धा छान टेस्टी झालं होतं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.